आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। फरार आरोपी गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाड यांना दिली धमकी। जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत, आव्हाडांना महागात पडणार। मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी गोट्या गित्तेनं स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला। गोट्या गित्ते मला अनेक दिवसांपासून धमकी देतोय। गोट्या गित्तेच्या धमकीला भीक घालत नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो। हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असलं काय मी घाबरत नाही। जे पाहिजे सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल। सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाडांचं वक्तव्य। आम्ही गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली? सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे। आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादालाच जाते। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान। मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळं करू नका, नितेश राणेंचा आव्हाडांना इशारा। कुठल्याही मुसलमान समाजाच्या व्यक्तीला इस्लामबद्दल असं वाईट बोलताना ऐकलंय का? हे सगळे नालायक हे आमच्या हिंदू धर्मामध्ये तयार होतात, जे स्वतःच्या धर्माला नावं ठेवतात। जितेंद्र आव्हाड विसरून गेलेले आहेत की शेवटी ते पण हिंदू धर्माचेच आहेत। कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असल्यास भाजपाचा महापौर येणं गरजेचं। जोमानं कामाला लागा, मनपा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे रवींद्र चव्हाणांचे संकेत। काँक्रीटचे रस्ते झाल्यानं काहींची दुकानं आता बंद झाली। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी लोकांना पुन्हा मुंबईमध्ये आणायचंय, असंही वक्तव्य। काही लोकांची दुकानं बंद झाली, आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे 20-25-30 वर्ष काही होणार नाही। जे घरी बसतात त्यांना घरी बसवलं। मुंबई बाहेर फेकला गेलेला अगदी वसई विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आम्हाला आणायचं आहे। नंदुरबारमधील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद पुन्हा समोर। शिवसेना आमदारांकडून वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी जात आहेत। आम्ही तक्रारी सुरू केल्यास महागात पडेल, विजयकुमार गावित यांचं नाव न घेता आमशा पाडवींना इशारा। माजी आमदार बाबाजानी दुराणी काँग्रेसच्या वाटेवर। 7 तारखेला बाबाजानी दुराणी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा। खोतकरांच्या विरोधात माझ्याकडे अनेक पुरावे दिले तर खोतकर अडचणीत येतील, कैलास गोरंट्याल यांचा इशारा। माझ्या नादाला लागला तर सोडणार नाही, खोतकरांचा इशारा। मी सांगतो माझ्याकडे एवढं त्याचे फाईल आहे, मी जर तोंड उघडलं ना तर फार परेशानी होईल त्याला। आणि मी विटनेस सांगतो, माझ्याकडं ॲज अ प्रूफ म्हणून आहे माझ्याकडं। मी डॉक्युमेंट त्याने सुरुवात केला म्हणजे मी सुरुवात केला आणि तो पुन्हा माझ्या नादी लागला तर मी सोडणार नाही।